श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जुलै वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत गुरुपौर्णिमा. जी पौर्णिमा तिथी आषाढ महिन्यामध्ये येते, तर त्या पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. म्हणजेच आषाढ महिन्याच्या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी आपल्या गुरूंची म्हणजेच प्रथम गुरु आपली आई वडील यांची पूजा केली जाते. त्यानंतर आपली देवता, मग शिक्षण आणि आयुष्यात ज्या व्यक्तींना आपण गुरुस्थानी मानतो त्यांची पूजा या दिवशी करावी. तसेच भगवान विष्णूंची पूर्ण या दिवशी विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते. जर तुम्ही सुद्धा दर पौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असेल तर ती सुद्धा आपल्याला 29 जुलैला संध्याकाळी करायची आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते. तसेच आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. जर या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते. मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या अडचणी सुरू आहे तर त्या देखील या व्रताने दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी दान धर्म केल्याने कुंडलीतील ग्रहदोष, पितृदोष देखील दूर होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचे स्मरण करावे. आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे असते. कारण गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केला गेला आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वर कधीच वाचू शकत नाही. म्हणून गुरूंचा वरदहस्त, त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं असतं. गुरूंमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो, ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या देखील दूर होत असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही स्वतः पृथ्वीवरती येऊन भ्रमण करत असते. ज्या घरात तिची सेवा, उपासना, उपाय केले जाते ती त्यांना धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. गुरुपौर्णिमेचा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बुधवारी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. गुरुपौर्णिमा परवा म्हणजेच 29 जुलैला बुधवारी आलेली आहे. तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते.
पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात. अन्नपूर्णा देवी ही आपल्या हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाची देवी आहेत, जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते. तिला साक्षात पार्वतीचं रूप मानलं जातं आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिची पूजा केल्याने घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही. जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. घरात सुख समृद्धी आणि समाधान हे कायम मिळत राहील. तसेच ही वस्तू अर्पण केल्याने घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य हे मिळत असते. तसेच आपल्या कुटुंबातील वातावरण हे देखील आनंदी राहते. म्हणून तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे. जी हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वतीचाच एक अवतार आहे आणि ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम करत असते. म्हणून तिची पूजा दररोज आपल्या घरामध्ये काही विशेष केली जात नाही. म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार जर आपल्याला दररोज अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करणं शक्य नसेल तर किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी तिची विशेष पूजा करावी. तिला काही प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण कराव्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेचे स्थान हे साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी समानच आहे. कारण बघा, जेव्हा आपल्याकडे मुलीचं लग्न होतं आणि जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा सासरी जाताना तिला विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि अन्न पुरवणारी देवी म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. त्यामागचा हेतू असाच असतो की मुलीने दररोज अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, तिला प्रार्थना करावी. ज्या घरात आपली मुलगी जाईल त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. साक्षात ती अन्नपूर्णा मातेच्याच स्वरूपात त्या घरात जावी. तो जो काही स्वयंपाक करेल त्या स्वयंपाकात रुची यावी आणि ते अन्नपदार्थ खाल्ल्याने त्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये किंवा घरातून अन्न वाया जाऊ नये या हेतूनेच आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि मुलीलासुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिली जाते. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा, अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि जर तरीही तुमच्या घरामध्ये अन्नधान्य टिकत नसेल किंवा घरामध्ये जे काही तुम्ही अन्नधान्य भाज्या खरेदी करून आणतात त्या जास्त काळ जर टिकत नसेल, घरातून अन्नपदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल किंवा खराब होत असेल किंवा खाल्लेल्या अन्नातून सतत बाधा होत असेल. बऱ्याच जणांना असं होतं बघा, जेवण केले की ॲसिडिटी होते किंवा काहीतरी त्रास सुरू होतो. तर त्या खाल्लेल्या अन्नातून काही बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, प्रामाणिक कष्ट आणि मेहनत करून जर तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल, पैसाच येत नसेल, घरामध्ये सुख शांतता नसेल तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला आवर्जून करा. उपाय हा अतिशय सोपा आणि साधा आहे परंतु खूप जास्त प्रभावी आहे, जो आपण पौर्णिमेला करायलाच हवा. कारण सांगितल्याप्रमाणे हा उपाय केल्याने घरात अन्न, धन, सुख आणि शांती ही अखंड काळ टिकून राहते. तसेच कुटुंबातील व्यक्ती जेव्हा अन्न ग्रहण करतात तर ते अन्न आपल्याला देवीच्या कृपेने मिळते. या भावनेतून आपण त्याचा आदर ठेवून हा उपाय करावा. उपाय करण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. आपल्या गुरूंची मूर्ती असेल म्हणजेच आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा किंवा तुमचे इतर कोणते गुरु असतील तर त्यांची मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. छान तिथे एक रांगोळी काढा. धूप, दीप, अगरबत्ती, फुले अर्पण करून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. कापूर जाळायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असावा, धूप किंवा अगरबत्ती लावलेली असावी आणि त्यानंतरच हा उपाय करावा.
उपाय करण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे, आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा दह्याने, दुधाने जसा शक्य होईल तसा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. 11 वेळा तुम्ही अभिषेक करू शकता, म्हणजे 11 पळी पाण्याने, दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. अभिषेक करून झालं की मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून काढायच्या आहेत. यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहेत किंवा प्लेट घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये सर्वप्रथम कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवर तुम्हाला थोडंसं हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना अखंड घ्या. कुठेही तुटलेले, फुटलेले, खराब झालेले किंवा काळे पडलेले आहे असे तांदूळ घेऊ नका. चांगले असे थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकून त्या लाल पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत. यानंतर आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत. हे तांदूळ अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता हे तांदूळ म्हणजे ह्या अक्षदा आपल्याला एवढ्या अर्पण करायच्या आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढ्या अक्षदा अर्पण करायच्या आहे. त्यानंतर 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. ते सुद्धा थोडंसं हळद कुंकू लावून लाल पिवळं करायचं आहे आणि ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या समोर अर्पण करायचं आहे. त्यालासुद्धा हळद कुंकू लावायचं आहे. अन्नपूर्णा मातेलासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. धूप दीप अगरबत्ती वळवून घ्यायची आहेत. फुलं असतील तर फुलं अर्पण करायची आहेत. गजरा भेटला तर गजरासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. यानंतर काय करायचं आहे, ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच त्या तांदळासहित त्या वाटीसहित उचलून तुमच्या स्वयंपाकघरात घेऊन जायची आहेत. तिथं गेल्यानंतरनं शेगडीवरती ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून स्वयंपाकघराची पूजा करायची आहे. गॅस शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे. गॅस शेगडीची पूजा करायची आहे. तिथेसुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि दिवसभर तुमच्या स्वयंपाकघराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मूर्ती रात्रभर आणि दिवसभर तशीच त्या लाल पिवळ्या अक्षदांमध्ये ठेवायची आहे. आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावणं शक्य झालं तर एक अखंड दिवासुद्धा तुम्ही लावा. लावायला जागा असेल तर तिथे एक दिवासुद्धा तुम्ही आवर्जून लावा. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही अन्नपूर्णा मातेला अर्पण केले होते तर ते तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. त्यातील थोडेसे तांदूळ हे तुम्हाला तुळशीमध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे एका लाल कपड्यामध्ये बांधून ते 1 रुपयाचं नाणंसुद्धा त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्याची एक पोटली तयार करून ही पोटली तुम्हाला नेहमी तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहेत. तांदूळ संपले की पुन्हा त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आणि अशी पोटली त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहेत आणि थोडेसे तांदूळ जे आहेत ते तुम्ही पक्ष्यांनासुद्धा खाऊ घालू शकता. आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला एका वाटीमध्ये पांढरे तांदूळ भरून त्यामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवतात तर तिथे ठेवून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय किंवा ही जी सेवा आहे ना ही तुम्ही बुधवारी गुरुपौर्णिमेला करून पहा. त्याचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरासमोर अन्नधान्याबद्दल ज्या काही समस्या सुरू होत्या ना त्या नक्कीच कुठेतरी कमी होतील. बऱ्याच घरामध्ये असं होतं बघा की घरामध्ये अन्न शिजवलं की खूप जास्त प्रमाणामध्ये वाया जातं. तर तेच अन्नधान्य वाया जाऊ नये किंवा त्याची नासाडी होऊ नये म्हणून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने अन्नपूर्णा मातेची कृपा ही सदैव तुमच्या कुटुंबावर राहील. तसेच या उपायाने माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न होते. ज्या घरात अन्नपूर्णा माता प्रसन्न असते ना तिथेच लक्ष्मी ही येत असते. म्हणून आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही सुद्धा जाणवत नाही. तसेच सांगितल्याप्रमाणे या दिवशी व्रतसुद्धा आवर्जून करावं. खास करून महिलेने या दिवशी व्रत करावं कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रताला खूप जास्त महत्त्व आहे.
त्याचबरोबर जर तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला, मुलांना जर डोळ्याच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड होत असेल, मुलांची चिडचिड होत असेल ना, तर अशांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री कमीत कमी 15 मिनिटे चंद्रप्रकाशामध्ये उभं राहायचं आहे आणि चंद्राकडे एकटक 15 मिनिटं पाहायचं आहे. करून बघा. नक्कीच तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल किंवा डोळ्यांचे जे काही आजार असतील ना, ते नक्कीच दूर होतील. जे आजारी व्यक्ती आहे ना, त्यांनीसुद्धा या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये उभं राहणं खूप जास्त प्रभावी मानलं जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.